प्रत्येक गहू लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी पाहावा असा व्हिडिओ आणि फॉलो करावी अशी माहिती महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये थोडंफार का होईना म्हणजे काही शेतकऱ्यांनी घरच्या पुरता पिकेला असा गहू केलाय, काही शेतकऱ्यांनी 1 ते 2 एकर क्षेत्रावर गहू पीक केलेलं आहे आणि हे गहू पीक आता झालेलं आहे 60 ते 70 दिवसांच्या दरम्यान. उंब्या पण लागलेल्या आहेत, उंब्यामध्ये दाणे पण भरलेले आहेत आणि गहू पीक आता आपल्याला पुढील 20 ते 25 दिवसामध्ये कापणी करायचं आहे. मग या व्हिडिओमध्ये गहू पिकाचं मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने निघेल, तर गहू पिकाला शेवटची महत्वाची फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर माझ्या स्वतःच्या शेतात जी पिकं करत असतो, ह्या पिकांना खत औषधं आणून ज्या फवारण्या करतो, जो अनुभव येतो हाच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या व्हिडिओमध्ये गहू पिकाला आम्ही 60 ते 70 दिवसांच्या दरम्यान केली होती शेवटची फवारणी आणि हीच फवारणी तुम्हाला देखील करायची आहे. आता ही फवारणी कोणती करायची त्या आधी लक्षात घ्या. गहू पिकाला 60 ते 70 दिवसांच्या दरम्यान फवारणी का करणं गरजेचं आहे. सुरुवातीला लक्षात घ्या, इथं झूम करून पाहिलं तर आपल्याला ह्या पानांवर असेल, गावाच्या दांडीवर असेल, आपल्याला काय दिसतंय? मावा दिसतोय, बरोबर? काळा मावा, चिकटलेला मावा. हात आपण जर गावाला असा लावला तर चिकटा असा चिकट चिकट मावा आपल्याला दिसतोय. त्यानंतर सर्वात महत्वाचा येतो फुटवा देखील झालेला आहे, गावाने ओंब्या देखील जास्त प्रमाणे टाकलेले आहे आणि दाणे भरले झालेले आहे. पण हे दाणे टपोरी झाले पाहिजे, वजन वाढलं पाहिजे, चकाकी क्वालिटी शायनिंग देखील आली पाहिजे. एकंदरीतच काय, मागील वर्षी तुलनेत ह्या वर्षी गावाचं मी म्हणतो मागील वर्षी 10 पोती झाली असेल तर ह्या वर्षी 12 पोती झाली पाहिजे. अशी एक महत्वाची शेवटची फवारणी सांगतो. आता ही फवारणी कधी करावी आणि कोणती करावी? 60 ते 70 दिवसांच्या दरम्यान तुमचं गहू पीक होईल. आदल्या दिवशी पाणी भरायचंय आपल्याला, दुसऱ्या दिवशी चालता येईल संध्याकाळच्या टायमिंगला. काही शेतकऱ्यांकडे लवकर वापसा होतो, काही शेतकऱ्यांकडे लेट वापसा होतो. जसा तुमच्याकडे वापसा कंडिशन होईल त्या टायमिंगला गव्हाला फवारणी करते वेळी आपल्याला NPK खत मधील फॉस्फरस आणि पोटॅश युक्त ग्रेडचा वापर करायचा आहे. 05234 असेल, 4247 असेल, 4040 असेल किंवा अन्य कोणत्या ग्रेड असतील ज्या फॉस्फरस आणि पोटॅश जास्त प्रमाणात असतील. ह्या प्रति पंपासाठी आपल्याला 70 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं. मी घेतलं होतं 05234 प्रति पंपासाठी 70 ग्रॅम याप्रमाणे. यामध्ये चकाकी शायनिंग जबरदस्त येण्यासाठी बोरॉन प्रति पंपासाठी 20 ग्रॅम याप्रमाणे घेतलं. तर सर्वात महत्वाचं काळा मावा. हाताला आपण असा हात लावला गव्हाला तर आपल्याला चिकट चिकट मावा दिसून येतोय. याच्या नियंत्रणासाठी रोगात 20 मिली प्रति पंप. या तिघांचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला हीच तुमच्या गहू पिकाला फवारणी करायची आहे. या फवारणीमुळे 20 ते 25 दिवसामध्ये तुमचा गहू कापलेला नाही आणि या फवारणीचा रिझल्ट ज्यावेळेस गहू हार्वेस्टिंग कराल त्यावेळेस झालेला निश्चित स्वरूपात दिसून येणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, संबंध महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने पाहावी अशी व्हिडिओ आणि फॉलो करावी अशी ही फवारणी मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. अजून देखील आपल्या मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचंय, समोरील घंटावाला उडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताना कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. आणि गहू पीक केलं असेल, आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता नक्की कमेंट्स करायची आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.